नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 22 मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,58,600, 22 कॅरेट दर आहे 1,45,910, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,72,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात केरवडे परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. महिला, शेतकरी आणि लहान मुलांनी विशेष सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन. बिबट्या दिसल्यास 1926 वर संपर्क साधा. दर्जेदार उत्पादनामुळे चंदगड काजूची राज्यभर वेगळी ओळख. काजू प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळाला आधार. GI टॅग, ब्रँडिंग आणि ॲग्रो टुरिझममुळे जागतिक बाजारपेठेची मोठी संधी. बेळगावमध्ये 24 मे रोजी होणार 7वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे संमेलनाध्यक्ष, तर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे विशेष व्याख्यान. लोककवी प्रशांत मोरे यांच्या काळजातल्या कविता, आई आणि बाप काव्य मैफिलीने रंगणार साहित्य सोहळा. चंदगडमधील वृक्षारोपण योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप. 1,34,00,000च्या कामातील 90% झाडे वाळल्याचा दावा. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. रवळनातर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर R.K. कामत यांचा सत्कार. रवळनाचे संस्थापकाध्यक्ष M.L. चौगले यांनी घेतली कोल्हापुरात भेट. उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांकडून गौरव. त्रिपूर इथं होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी युनायटेड स्कूलचा संघ रवाना. 13 आणि 17 वर्षाखालील गटात 8 राज्यातील संघांचा सहभाग. परराज्यातील नामवंत संघाविरुद्ध खेळाडूंच्या कामगिरीकडे फुटबॉल प्रेमींचं लक्ष. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.